जपू ज्ञान विज्ञानाचा वारसा दिगंत, जपू ज्ञान विज्ञानाचा वारसा दिगंत। हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। सत्य आणि मंगल जे अंतरात ठेवू, दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घेऊ, दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घेऊ। झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत, झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत। हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः ही उक्ती गुरुचे महत्त्व अधोरेखित करते। शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक, संस्कारकर्ता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असतो। म्हणूनच गुरुजी असे असावेत की त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या मनात आयुष्यभर प्रेरणेचा दीप तेवत ठेवेल। गुरुजी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती व्यक्ती जी स्वतःपेक्षा आपल्या शाळेचा, विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा विचार करते। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच आपल्या कार्याची पावती आणि शाळेची प्रगती हेच आपल्या कर्तव्याचे खरे समाधान मानणारा शिक्षक म्हणजे आदरणीय आबासाहेब शरद माधवराव सूर्यवंशी गुरुजी। गुणवंत आम्ही हो यशवंत। मशाल ती विवेकाची हातामध्ये घेऊ, मशाल ती विवेकाची हातामध्ये घेऊ। मूल मंत्र मानवतेचा देती सारे संत, मूल मंत्र मानवतेचा देती सारे संत। हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। शाळा ही केवळ 4 भिंतींची इमारत नसते, ती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारी संस्कार भूमी असते। त्यामुळे शाळेच्या प्रत्येक कोपऱ्याबद्दल आपुलकी असणारा, शाळेची स्वच्छता, सुंदरता आणि शैक्षणिक वातावरण याकडे स्वतःच्या घराप्रमाणे लक्ष देणारे सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व आबासाहेब शरद सूर्यवंशी हे शिक्षक म्हणून नियुक्त झाल्यापासून ज्या ज्या शाळेवर ज्ञानदानाची सेवा देण्यासाठी गेले, ती माझी शाळा, माझी जबाबदारी ही भावना मनात ठेवून शाळेच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करून प्रामाणिक सेवा देऊन आज निवृत्त होत आहेत। विद्यार्थ्यांशी केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर पालकत्वाच्या मायेने वागणारा शिक्षक, स्वतः पुढाकार घेऊन शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय निर्माण करणारा शिक्षक, अशी त्यांची ओळख। आदरणीय आबासाहेब शरद माधवराव सूर्यवंशी सर हे सन 1996 ते 2007 पर्यंत जवळजवळ 11 वर्ष जिल्हा परिषद शाळा जुने खामपूर येथे कार्यरत होते। या कालावधीत सर काही काळ गावातही वास्तव्यास होते। सरांनी गावात सामाजिक बांधिलकी चांगल्या प्रकारे निर्माण केलेली होती। गावकरी सूर्यवंशी सरांना आजही मानाने आमंत्रित करतात। सरांनी या शालेय परिसरात लावलेली लिंबाची झाडं आजही विद्यार्थी त्या छायेत विसावले आहेत। सरांचे अध्यापनाचे कार्यही खूप छान होते। सरांच्या हातून घडलेले बरेच विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत। सरांनी या शाळेसाठी इमारत बांधकाम असेल, वृक्षारोपण असेल, संवर्धन असेल, सगळ्या कामामध्ये अगदी यशस्वीपणे सहभाग नोंदवलेला आहे। आजही सरांचे माजी विद्यार्थी शाळेत येऊन सांगतात की सर सुट्टीच्या दिवशीही
शाळेची निगा राखण्यासाठी, वृक्षांची निगा राखण्यासाठी शाळेत येत होते. सरांनी शाळेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. सरांच्या कार्याला सलाम. आदरणीय सूर्यवंशी सर, आपली सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी हेच त्यांच्या आयुष्याचे खरे यश आहे. आबासाहेब, आपणास उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा. शरद माधवराव सूर्यवंशी यांना आमच्या पूर्ण सहकाऱ्यांकडून सेवापूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी गणेश देवरे. मी सरांचा 1996 तर 1999 जिल्हा परिषद मराठी शाळा जुने बांपूरचा विद्यार्थी. सरांचा मागेच मला एक इन्व्हिटेशन आलं होतं सेवानिवृत्तीचं, पण मी माफी मागतो, मला यायचं जमलं नाही. पण मी एक शुभेच्छा देतो सरांसाठी. एक सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्या जीवनात एक उत्तम मार्गदर्शक किंवा शिक्षक जर राहिला तर माणसाची खूप प्रगती होते. आज जे काही आहेत, आम्ही सरांमुळे खूप चांगल्या पोझिशनवरती एका मल्टीनॅशनल एमएनसी कंपनीमध्ये मी कार्यरत आहे. आता मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत आहे. सरांबद्दल बोलायचं म्हटलं तर सरांची शिस्तबद्धता खूप छान होती. आम्हाला आमच्या ज्या प्राथमिक शाळेत जे आम्हाला संस्कार म्हणा किंवा जी शिस्तबद्धता भेटली आम्हाला, त्याच्याबद्दल सरांचं खूप धन्यवाद. सरांनी आम्हाला म्हणजे प्राथमिक नंतर पण आम्हाला खूप वेळेस सरांनी कॉल केले, खूप मार्गदर्शन केलं. आम्ही त्याच वाटचालीमुळे आज खूप पुढे गेलो. सरांचं कौतुक करावं असं वाटतं की सरांनी आज आम्हाला एक 10-15 वर्षानंतर पण आम्हाला एक साथ दिली, मार्गदर्शन केलं. त्यांचं खूप धन्यवाद. सरांच्या या निवृत्ती सोहळ्याच्या ह्याच्यात मी त्यांना खूप शुभेच्छा देतो. त्यांना मी एकच म्हणेल की सर फक्त आज निवृत्त होत आहे, पण मला नाही वाटत की ते त्यांचं मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांचं जे काही प्रोत्साहन म्हणत असेल आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते कधीच कमी होणार नाही. आणि मी सरांना एकही विनंती करतो की सर, तुम्ही निवृत्ती होत आहे, पण तुमचं मार्गदर्शन किंवा तुमचं योगदान कधी थांबवू नका. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. नमस्कार, मी चेतन देवरे. आज सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय, नवीन गोष्टी शिकतोय आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पण माझ्या या प्रवासाची सुरुवात काहीतरी खूप वर्षांपूर्वी झाली होती. ती म्हणजे 2003 ते 2007, इयत्ता 1ली ते 4थी. त्यावेळी माझे वर्ग शिक्षक होते सूर्यवंशी गुरुजी. गुरुजी म्हणजे एक अतिशय शिस्तप्रिय व्यक्तिमत्व. त्यावेळी त्यांची शिस्त आम्हाला कदाचित कठीण वाटत होती, पण आयुष्यात आज पुढे गेल्यावर कळतं की तीच शिस्त आमच्या आयुष्याची पायाभरणी करत होती. मला एक प्रसंग शेअर करायचा आहे गुरुजींसोबतचा. इयत्ता 10वीत असताना मी इंदोरला माझ्या मित्रांसोबत IITच्या एका कोचिंग क्लासेसच्या एंट्रन्ससाठी गेलो होतो. आणि योगायोग असा की त्याच वेळी गुरुजीसुद्धा त्यांच्या मोठ्या चिरंजीव उमेशला त्याच एक्झामसाठी त्याच सेंटरला घेऊन आले होते. आणि मी त्यांना ओळखलं. मी त्यांच्याजवळ जाऊन ओळख दिली. त्यांनी मला नावासहित, माझ्या वडिलांच्या नावासहित ओळखलं. 6 वर्ष त्या गोष्टीला उलटून गेली होती. आणि सर, तुमच्या समोर हजारो विद्यार्थी गेले असतील, पण तुमच्या स्मरणात मी अजूनही तोच तुमचा विद्यार्थी होतो. तुम्ही माझं खूप कौतुक केलं. एका खेड्यातला मुलगा आज IIT सारख्या परीक्षेची तयारी करतोय, तीच खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याचा तुम्हाला खूप आनंद झाला आणि अभिमानही वाटला. तुम्ही तुमच्या शिक्षक बंधूंनाही सांगितलं की हा माझा खेड्यातला विद्यार्थी आज IIT सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. त्या दिवशी मला एक गोष्ट जाणवली. शिक्षक विद्यार्थ्याला काही वर्ष शिकवतो, पण त्याने जर त्या विद्यार्थ्याला मनापासून घडवलं असेल तर त्या विद्यार्थ्यांची ओळख त्याच्या मनातून कधीच पुसली जात नाही. वर्षे उलटतात, विद्यार्थी मोठे होतात, शाळा मागे राहतात, प्रत्येकजण आपल्या आयुष्यात पुढे जातं, पण गुरु आणि शिष्याचं नातं काळाच्याही पलीकडे असतं. आज मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, नवीन गोष्टी शिकतोय, मोठमोठ्या लोकांसोबत काम करतोय, पण माझ्या आयुष्यात पहिला शिक्षक, पहिली शिस्त आणि पहिली शिक्षणाची पायाभरणी तुमच्या हातून घडली आहे. आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की तुम्ही मला शिकवलं, यासाठी खूप धन्यवाद. पण त्यापेक्षाही मला तुम्ही लक्षात ठेवलं, यासाठी मनापासून धन्यवाद. कारण एखाद्या शिक्षकाने आपल्याला शिकवलं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण वर्षानुवर्षही
त्या शिक्षकाच्या मनात आपण त्याच प्रेमाने आणि त्याच आपुलकीने जपलेलो आहोत, ही भावना त्यापेक्षाही मोठी आहे. तुमच्या त्या शिस्तीला, तुमच्या त्या शिकवणीला आणि विद्यार्थ्यांबद्दलच्या निस्सीम आपुलकीला मनापासून सलाम. गुरुजी, तुमचा विद्यार्थी असल्याचा मला आजही अभिमान आहे आणि कायम राहील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विषय असो, प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणारा गुरुजी आपल्या सहकाऱ्यांसाठीही आदर्श ठरतो. त्यामुळे आबासाहेबांनी योग्य नियोजन, वेळेचे भान आणि शिस्त नेहमीच जपली. शिस्त लादायची नसते, ती आपल्या कृतीतून विद्यार्थ्यांना शिकवायची असते, असे ते नेहमी म्हणतात. आबासाहेबांनी आपल्या 37 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात शिरपूर तालुक्यातील भामपूर, अर्थे बुद्रुक, कुवे, वाडी खुर्द, बोराडी, वाडी बुद्रुक या गावातील शाळेंमध्ये सेवा देताना त्यांनी विद्यार्थी, पालक आणि गावातील लोकांच्या मनात एक वेगळी छबी निर्माण केली. आबांनी मी पेक्षा आपण या विचाराने काम करणारा शिक्षक म्हणून संपूर्ण शाळेला एका कुटुंबात बांधून ठेवण्याचे कार्य केले. आबासाहेब श्री शरद सुरवंशी सर आमच्या शाळेवर सन 2018 ते 19 या काळात होते. आबासाहेबांचा जनसंपर्क आणि गावातील महोदय सरपंच यांच्याशी असलेला संबंध या जोरावर आम्ही शाळेची बराचसा कायापालट करून घेतला. आबासाहेबांच्यामुळे आमची शाळा डिजिटल झाली. शाळेला वॉल कंपाऊंड, आमचे शालेय दप्तर या बाबी आबासाहेबांनी आमच्या सुटसुटीत करून दिल्या. त्यानंतर शालेय दप्तरातील जुने लिव्हिंग सर्टिफिकेट त्यांनाही आबासाहेबांनी नवे जीवदान दिले. आबासाहेबांच्या काम करण्याची पद्धत अतिशय भावणारी होती. धन्यवाद. आबासाहेबांच्या कारकिर्दीत शाळा सुंदर आणि हिरवीगार झालेली आहे. त्यांनी स्वतः मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम बसवणे, इतर उपक्रम राबवले आणि प्रत्येक मुलामधला वेगवेगळा गुण त्यांनी जोपासला आणि त्याप्रमाणे प्रत्येक मुलाची घडण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने अध्यापन पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी त्यांनी फार मोलाचे योगदान दिलेले आहे. शाळेच्या विकासासाठी आबासाहेबांनी जे काही काम हातात घेतलं ते अगदी नियोजित पद्धतीने आणि ग्रामस्थांशी संपर्क साधून आबासाहेब अतिशय उत्कृष्टरित्या ते काम पार पाडत असत. तसंच शाळेसाठी पट वाढवणं, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणं यासाठी पालकांशी, विद्यार्थ्यांशी हितगुज करून आबासाहेबांनी भरपूर प्रयत्न केले. अशा सहकार्य आणि सेवाभाव जोपासणाऱ्या आबासाहेबांना आमच्या सर्व स्टाफतर्फे भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. सुरवंशी सरांनी सेवा केली आहे. त्यांच्याबद्दल मला खूप काही बरीचशी माहिती चांगली आहे, कारण की त्यांनी एक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते आणि जेही उपक्रम आले ते अतिशय उत्साहाने राबवणे ह्यात त्यांचा फार हातखंडा होता. अतिशय शिक्षकप्रिय आणि विद्यार्थीप्रिय असे ते शिक्षक होते. त्यांच्या बाबतीमध्ये ते आता रिटायर झाले. त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी उपेंद्र रतिलाल पाटील, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा कुवे, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. आमच्या या जिल्हा परिषद शाळेत आदरणीय सेवानिवृत्त शिक्षक शरद माधवराव सूर्यवंशी म्हणजेच आमचे आज आवडते सूर्यवंशी आबा हे या ठिकाणी आम्हाला मुख्याध्यापक म्हणून लाभले. ज्या काळात आम्ही बदली होऊन या शाळेत हजर झालो त्यावेळेस ते या ठिकाणी होते. ते अतिशय उत्तम असे प्रशासक, उत्कृष्ट नियोजक, उत्कृष्ट आयोजक आणि उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. या शाळेमध्ये आबा हे निसर्ग मित्र समितीत काम करत असताना त्यांनी या शाळेत वृक्ष फुलविले. हे जे बगीचे वृक्षारोपण केलेलं आहे त्यांच्या काळातील हे वृक्षारोपण आहे. आबांनी या शाळेत विद्यार्थी हिताच्या खूप काही गोष्टी केल्या. आदिवासी शिष्यवृत्ती योजना असेल त्या योजनेअंतर्गत विद्यार्थी लाभार्थ्या योजनेसाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या खाते नंबर बँकेत उघडण्यासाठी स्वयंप्रेरणेने आबांनी सगळ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र जमा करणे, त्याला लागणारे नाममात्र फी 100 रुपये जी होती अगोदर बँकेत लागायची ती अकाउंट ओपन करण्यासाठी, ती देखील आबांनी स्वखर्चाने या ठिकाणी खर्च केलेली आहे. त्या पद्धतीने आबांनी विद्यार्थी त्यासाठी या ठिकाणी काम केलं. स्वतः आबा या ठिकाणी मुख्याध्यापक असताना सफाई करणं, स्वच्छतागृह स्वतः साफ करणारा मुख्याध्यापक मी पहिल्यांदा पाहिला होता.
आणि त्यांचं काम बघून आम्हालाही त्या प्रेरणा मिळायच्या आणि आम्ही त्या पद्धतीने स्वच्छतेसाठी राबायचो आणि आजही ती प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्या पद्धतीने आम्ही त्यांची परंपरा पुढे नेत आहोत. अतिशय उत्कृष्ट असा मार्गदर्शक माणूस आम्हाला लाभला, याचा आम्हाला खूप आनंद आहे. शाळा ही गावाच्या सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे ग्रामस्थ, पालक, ग्रामपंचायत, शैक्षणिक अधिकारी आणि प्रशासन यांच्याशी सुसंवाद आणि समन्वय ठेवून कुवे येथील शाळेतील गोरगरीब मुलांना शासनाच्या योजनांतून विविध आर्थिक मदत मिळवून देण्याच्या कामासह शाळेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून शाळेला सुंदर आणि देखणे बनवले. फार अभ्यास असणारा व्यक्तिमत्व म्हणजे शरद सूर्यवंशी आबा यांनी या कुवे शाळेला जोडजोड 10 वर्षाच्या वर सेवा दिलेली आहे. त्यांच्या सेवा काळामध्ये गावाशी अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध त्यांनी निर्माण केले. गाव शाळेत त्यांनी आणलं, म्हणजे गावाचे आणि शाळेचे ऋणानुबंध एवढे जवळचे केले की प्रत्येक गोष्टीमध्ये गाव आम्हाला सहकार्य करत आहे आणि त्यांच्या प्रेरणेनेच या गोष्टी शक्य होत आहेत. अशा आदरणीय आबांना सेवानिवृत्तीनंतर आमच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सर, आताचे उपशिक्षक आणि माझे बालगोपाल विद्यार्थी मित्र आणि त्यांच्या काळातले जे आज विद्यार्थी मोठे होऊन काही विद्यार्थी MSc BEd झालेले आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि SPDM कॉलेजला ते नोकरीला देखील आहेत. अशा 2 विद्यार्थीने आमच्या गावात त्यांनी घडवलेले आहेत, ज्या गोल्ड मेडलिस्ट आहेत. अशा सगळे माजी विद्यार्थ्यांकडून आणि ग्रामस्थांकडून सगळे पदाधिकारी असतील, सगळ्या यंत्रणा असतील, म्हणजे ग्रामपंचायत असेल, विविध कार्यकारी सोसायटी असेल, विविध सहकारी संस्था असतील, या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून आबांना नियतवयानुसार झालेल्या सेवानिवृत्तीबद्दल मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या जीवन भविष्यातला आरोग्यदायी राहो ही सदिच्छा प्रार्थना देवाकडे व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द आबांबद्दल थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून वाडी खुर्द शाळेला डिजिटल बनवले. शाळेला संरक्षण वॉल कंपाऊंड करून विद्यार्थ्यांना सुरक्षित केले. आदरणीय शरद माधवराव सूर्यवंशी यांना आम्ही आबासाहेब या नावाने म्हणजे त्यांचं नाव प्रचलित आहे आबासाहेब म्हणून. तर आबासाहेब आमच्या शाळेमध्ये 25 जून 2019 या दिवशी आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी खुर्द या शाळेमध्ये प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला आणि पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये आल्यानंतर बघितलं की शाळेला कंपाऊंड नव्हतं, काटेरी कुंपण होतं. त्याच्यानंतर शाळेचं जे पटांगण आहे त्याच्यामध्ये खोलगट भाग असल्याने पाणी साचायचं, दुर्गंधी व्हायची. त्याच्यानंतर वर्गखोल्यांच्या बाबतीत बघितलं तर वर्गखोल्या देखील काही नादुरुस्त अवस्थेत, गडक्या अवस्थेत अशा वर्गखोल्या होत्या. स्वच्छतागृह म्हटलं तर तिथं सुद्धा काही प्रमाणामध्ये घाण साचलेली त्यांना दिसली. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण आपल्या गावचे जे काही ज्येष्ठ पदाधिकारी आहेत यांच्या सहकार्याने त्यांनी ग्रामपंचायत, आमदार कार्यालय यांच्या मदतीने आपल्या शाळेमध्ये ज्या काही भौतिक सुविधांची अपूर्णता आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आदरणीय आबासाहेब शरद सूर्यवंशी यांनी आमच्या शिक्षकांसमोर देखील एक चांगला आदर्श निर्माण केला की आपण सगळे मिळून शाळा अतिशय चांगल्या प्रकारे सुंदर अशी सुशोभित करू शकतो. तर त्यांच्यापासून आम्हाला ही प्रेरणा मिळाली की आता पुढे आम्ही देखील आमची शाळा अतिशय सुंदर, सुसज्ज आणि चांगल्या प्रकारची कशी राहील, तर यासाठी आम्ही देखील आबांच्या प्रेरणेने पुढे भविष्यात तसं काम करणार आहोत. तसंच मी आदरणीय आबासाहेब शरद सूर्यवंशी यांना पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील आयुष्य हे आरोग्यसंपन्न राहो हीच परमेश्वराची प्रार्थना करतो. आबासाहेब शरदरावजी सूर्यवंशी हे जिल्हा परिषद शाळा वाडी खुर्द येथं ज्यावेळेस प्रभारी मुख्याध्यापक होते त्यावेळेस त्यांनी गावातील जनतेला सोबत घेऊन, पालकांना सोबत घेऊन, त्याच्यानंतर ग्रामपंचायत, गावातले प्रतिष्ठित नागरिक यांना सोबत घेऊन जे कामं केले ते आम्ही त्यांचे ऋण असे कधीही फेडू शकत नाही. आबा गेल्याने, आबा जसे आता रिटायर होत आहे, आम्हाला वाटत नाही आबा रिटायर झाले असं,
आबांनी अजूनही आमच्यासोबत राहावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आबांचे आरोग्य निरोगी राहो ही प्रार्थना करतो. आणि शेवटी आपल्या सेवा कार्यकाळाचे 6 महिने उरलेले असताना आबांची पदोन्नती मुख्याध्यापक म्हणून वाडी बुद्रुक येथील शाळेत बदली झाली आणि अवघ्या 6 महिन्यात शाळेचा कायापालट केला. अक्षरशः शाळेची परवड होत असताना आबांनी पहिल्या दिवसापासून कंबर कसली आणि शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी असेल, शाळेत डिजिटल वर्ग असतील, मुलांना पिण्याचे फिल्टर पाणी, स्वतंत्र मुलामुलींसाठी स्वच्छ असे स्वच्छतागृह, हँडवॉश स्टेशन, सुसज्ज स्वयंपाकगृह, विविध संदेश देणाऱ्या बोलक्या भिंती आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय आणि हुशार बनवण्याची धडपड अनेकांनी जवळून पाहिली. आदरणीय आबासाहेब शरदराव सूर्यवंशी सरांविषयी जर बोलायचं म्हटलं तर अशी पाखरे येती जाती अनेक स्मृती ठेवून जाती, अशा त्यांच्या अनेक स्मृती आहेत की आपल्याला त्या शब्दात वर्णन करायला अपुरे पडते. शब्द जेव्हा धिटे होतात तेव्हा भावना व्यक्त होतात. आणि मग आबासाहेब म्हणजे काय की एक अनोखी व्यक्ती, त्यांचं वक्तृत्व, त्यांची स्वच्छता, त्यांचं नीटनेटकेपणा ते वाखाणण्याजोगे आहे. त्यांची जी समाजातील प्रतिष्ठा आहे ती सुद्धा वाखाणण्याजोगी आहे. आबासाहेबांसोबत आम्हाला 8-9 महिने सेवेत सहवास करायला मिळाला. सेवेत सहवास करत असताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तसेच त्यांनी या 7-8 महिन्यात वाडी शाळेची कायापालट केला. वाडी शाळेचा अंतरंग आणि बाह्यरंग खूप त्यांनी बदलवून टाकलं. शालेय दप्तरांचं सुद्धा नीटनेटकेपणा त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाला. मुख्याध्यापक कसे असावे तर ते डोळ्यासमोर चित्र येतं ते म्हणजे आबासाहेबांसारखे असावे. आमचे शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणी असो, शैक्षणिक अडचणी असो, आबासाहेब चुटकीसरशी सॉल्व करतात. त्यांच्या शब्दकोशात नाही हा शब्द कधीच नाही. आमचे शिक्षकांचे तसेच केंद्रातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या अडचणी ते निर्भयपणे शासनासमोर मांडू शकतात. सामान्य शिक्षक असो किंवा जिल्ह्यातील राज्यातील पदाधिकारी अधिकारी असो त्यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आबासाहेब ज्या शाळेत कार्यरत असतील तिथले विद्यार्थी, तिथले शिक्षक, तिथले पालक, तिथल्या गावातल्या गावकरी या सर्वांचं त्यांचं कार्य जे आहे ते अविस्मरणीय असेल असं मला वाटतं. आबासाहेब निवृत्ती झाल्यानंतर त्यांचं शैक्षणिक सामाजिक कार्य यांची जी वाढ आहे ती भरभराट हो, ते आम्हाला वेळोवेळी त्यांची मदत लाभो आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा लाभो ही माझी सदिच्छा आहे. आबासाहेबांचं पुढील आयुष्य निरोगी आणि निरामय राहो अशी परमेश्वराजवळ इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार. जिल्हा परिषद केंद्र शाळा वाडी येथील उपशिक्षिका मी 9/9/2025 रोजी आम्ही सर्व म्हणजे आबासाहेब आणि आम्ही 4 लेडीज असं आम्ही बदली होऊन वाडी येथे हजर झालो. त्या दिवसापासून मुख्याध्यापकाचा पदभार आबासाहेबांनी स्वीकारला आणि शाळेचे रूप बदलायला सुरुवात झाली. शाळेची भौतिक परिस्थिती अतिशय दयनीय होती. त्यांनी ग्रामपंचायतशी संपर्क साधून तिथून आणि वैयक्तिक निधी खर्च करून शाळेचा पूर्ण कायापालट केला. शाळेची रंगरंगोटी असेल, हँडवॉश स्टेशन असेल, स्वच्छतागृह असतील, रॅम असेल, वर्गांमध्ये बोलक्या भिंती असतील, या सर्व अगदी अप्रतिम असं उत्कृष्ट असं काम झालं. त्याचबरोबर स्वयंशिस्त हीच खरी शिस्त या उक्तीप्रमाणे त्यांनी अगोदर स्वतःला शिस्त लावली. शेवटच्या क्षणापर्यंत रजेचा वापर न करता अविरतपणे काम करत राहिले. त्यामुळे शाळेला एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना शिस्त लावणं, गणवेशात येणं, वेळेवर परिपाठ घेणं या सगळ्या सवयी आबासाहेबांमुळे सर्वांना, विद्यार्थी आणि शिक्षक सगळ्यांनाच लागल्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आधी केले आणि मग सांगितले ही गोष्ट त्यांना तंतोतंत लागू होते. त्याचप्रमाणे आबासाहेबांनी सहकार्याची वृत्ती नेहमीच जोपासली. शिक्षकांच्या अडचणी असतील, पालकांच्या अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील, त्या वेळोवेळी समजून घेऊन प्रत्येकाला प्रेमाने समजवूनच सांगितले. त्याचप्रमाणे शाळा हे आपले कुटुंब आहे
या पद्धतीने शालेय वातावरण खेळीमेळीचे, त्याचप्रमाणे आदराचे आणि आपुलकीचे निर्माण झाले. म्हणून शाळेत येणारा प्रत्येक घटक हा आनंदी आणि उत्साही आणि पॉझिटिव्ह तयार झाला. एका प्रकारे पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाले आणि असे हे व्यक्तिमत्व आज रिटायर होत आहे. त्यांच्या सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. मला निश्चितच खात्री आहे त्यांचं सेकंड इनिंगही त्याचप्रमाणे प्रभावशाली असेल. नेतृत्व गुण, कर्तृत्व गुण याच्यामुळे ते स्वस्थ बसणार नाही आणि त्यांचं सेकंड इनिंग निश्चितच त्यांचा व्यासंग, त्यांचा माणूस जोडण्याची प्रवृत्ती यामध्ये अगदी व्यस्त राहील आणि शिक्षकांचे जे प्रश्न आहे ते वेळोवेळी संघटनेमार्फत ते जिल्ह्यावर, राज्यावर नेतील आणि वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि सेकंड इनिंगसाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. वाडी बुद्रुक येथील केंद्र शाळेत प्रसन्न वातावरण निर्माण करून आबांनी खऱ्या अर्थाने शाळेला शाळा नाही तर ज्ञानदानाचे मंदिरच बनवले आहे. असे शाळेला आपले कुटुंब मानणारे, विद्यार्थ्यांना आपली मुले मानणारे, स्वच्छतेला संस्कार मानणारे, शिस्तीला जीवनमूल्य मानणारे, नियोजनाला यशाची गुरुकिल्ली मानणारे, सहकाऱ्यांच्या अडचणीत मदतीचा हात देणारे, ग्रामस्थांशी आपुलकीचे नाते जोडणारे, प्रशासनाशी सुसंवाद ठेवणारे आणि आपल्या कार्यातून समाजाला दिशा देणारे आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. असे आबासाहेब सूर्यवंशी गुरुजी यांना मानाचा मुजरा. त्यांचे आरोग्य सुदृढ राहू आणि त्यांच्या हातून जनहिताचे कार्य घडो, भावी आयुष्य सुख समाधानाने जावो ह्याच त्यांना सदिच्छा.